कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेची यादी जाहीर झाली आहे। त्यातून गोरगरिबांचं घराचं स्वप्न सत्यात येऊ लागलंय। दुसरीकडे ग्रामीण भागात घरं बांधण्याचं प्रमाण वाढल्यानं प्लंबर, गवंडी यांना मागणी वाढली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 39,000 पेक्षा अधिक घरकुलं मंजूर झाली आहेत। त्यामुळे गवंडी लोकांना अच्छे दिन आलेत। काम इतकं आहे की अनेक गावात गवंडी मिळत नसल्यानं घराचं बांधकाम काही दिवसांसाठी थांबवावं लागतंय। त्यामुळे स्किल इंडिया ही योजना किती महत्त्वाची आहे हे सुद्धा दिसून आलंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेतून सुमारे 39,000 पेक्षा अधिक घरं मंजूर झाली आहेत। त्यामुळे लाभार्थी खुश आहेत। दुसरीकडे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अनेक क्षेत्रावर झालाय। अगदी सिमेंट, विटा, वाळू, चिरा विक्रेत्यांचा व्यवसाय वाढलाय, तर दुसरीकडे घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या कामगारांना प्रचंड मागणी आली आहे। विशेषतः गवंडी योग्य दरात मिळावा यासाठी अक्षरशः नागरिक धडपडत आहेत। एक चिरा बांधकाम करण्यासाठी 22 ते 25 रुपये दर आकारला जातो, तर स्लॅब, वीट बांधकाम, गिलावा अशा कामांसाठी गवंडी कामगारांची प्रतीक्षा करावी लागते। गावागावात अनेक घरकुलं मंजूर झाल्यानं गवंडी लोकांना अक्षरशः पायघड्या घातल्या जात आहेत। मजुरीसह त्यांना जेवण, चहा, नाश्ता दिला जातोय। प्रधानमंत्री आवास योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार खुश झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतीये। अनेकांना रोजगार मिळाल्यानं ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान झालंय। नव्या युगात शिक्षणाच्या बरोबरीनं कौशल्य विकसित करणं महत्त्वाचं आहे, हेच यातून दिसून आलंय।